मोठे झाले. इसावा रानात फिरणारा हुशार पारधी झाला व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत होता. लक्षपूर्वक आहे का? लोक तुम्हाला विचारत असतील नसतं तुम्ही हुशार नसशीला. याचा हुशार होता का फिरणू? याचा हुशार होता. आपल्या आईवडिलाची हीच गत असते. घरी 2 मुलं असतात 3 मुलं असतात तर आईवडिलांना खूप जड जातं फिरणं. तर मुलांचे खूप गैरसमज येतात. घरामध्ये 3, 4, 5, 5 माणसं जर असेल 5 माणसं असतात तर घरामध्ये खूप गैरसमज होतो. लय गैरसमज होतो. ते त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावर प्रेम करतात, माझ्यावर प्रेम कमी, माझ्यावर त्याच्यावर प्रेम करून असं खूप काय असते प्रेम घरात. याकोबाच्या बाबतीमध्ये हेच घडत होतं प्रेम. याकोब साधा होता. आईच्या जवळ बसायचा आणि वरण भात शिकायला शिकला होता प्रेम. आणि एक मोठा हुशार होता, बुद्धिमान होता. तो काय करायचा? बाहेर जाय, नुसतं बाहेरचा त्याला नाद होता प्रेम. ज्याला बाहेरचा नाद तो बाद. सर्व म्हणा, ज्याला बाहेरचा नाद म्हणा की ज्याला बाहेरचा नाद तो सर्वात बाद. ज्याला घरचा नाद तो सर्वात छान. हालेलुया. घरात राहिलेली पोरं, घरात राहिलेली माणसं आयुष्यात काहीतरी पराक्रम करतील. ज्याला नुसतं शिकारी करायचा नाद, इकडे बघायचा, नुसता फिरायचा, याचं नुसता फिरायचा, नुसता फिरायचा. ज्याचं पाय घरात कधी टिकत नाही, काहीतरी मदत माहिती का? ए बाई, तुझं पाय टिकतात का नाही घरात कधी? हालेलुया. नुसतं बाहेरचे मित्र, नुसते बाहेरचे परिवार, नुसता बाहेरचे लोक पाहिजेत. घरातली आई नको, बाबा नको प्रेम. एक लक्ष आहे का? तुम्हाला तुमचा आशीर्वाद कुठून मिळणार आहे? तुम्हाला पुढे समजेल कुठून मिळणार. तुम्हाला जर सक्सेस झालं तुम्हाला पुढे तुम्हाला समजेल कसं सक्सेस व्हायचं. स्टोरी तुम्हाला पुढे जायचं. तुम्हाला सक्सेस व्हायचं ना तर सक्सेस कुठं आहे? बाहेर नाही. मित्रासोबत, आईसोबत, बाबा कुटुंबा बाहेरच्या लोकांसोबत नाही. सक्सेस घरातनं सक्सेस तुमचं होणार आहे. तुम्ही सुरुवात घरातनं जर केली तर चमत्कार घरातनं सुरुवात होणार आहे. आमेन मला करू. हालेलुया. बाहेरची लोक तुम्हाला ब्लेस करणार आहे, घरची लोक तुम्हाला ब्लेस करणार. आमेन मला करू. हालेलुया. हालेलुया.